शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु। नाव आहे एस.जी. अवचर गुरुजी। गुरुजी केंद्रीय शिक्षक आहेत आणि ते अंगुलीमाला बुद्ध विहार उल्हासनगर 4 भारतीय बौद्ध धर्मसभा शाखा आहे तिथं ते कार्यरत आहेत। माजी अध्यक्ष पण होते ते, माजी श्रामणेर आहेत, बौद्धाचार्य आहेत। त्याच्यानंतर संस्कार अध्यक्ष पण राहिलेले आहेत ते उल्हासनगर पूर्व जिल्हा ठाणे येथे। गुरुजींचा असा आपण अल्पसा परिचय घेतलेला आहे। तरी विषय चालू कर, विषय तुम्हाला सांगतो आजचा कोणता आहे तो। आजचा विषय आहे पराभव सुप्त, पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय। गुरुजी उत्कृष्ट प्रवचनकार आहेत, तो आपल्याला विषय हा साध्या आणि सोप्या भाषेतच सांगणार आहे, जो आपल्याला समजेल म्हणजे अशी। सर्वांनी शांततेसह सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपसात कोणीही बोलू नका, फक्त 45 मिनिटं हा आपला विषय असेल। कारण आजचा जो विषय आहे हा भगवान गौतम बुद्धांनी आपल्या मुखामधून निघालेला हा विषय आहे। फार गौण विषय आहे, लक्षात ठेवा, कारण आपल्या रोजच्या जीवनामधला हा विषय आहे। तर सर्वांनी शांततेने हा विषय ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देणारे करुणासागर सम्यक संबुद्ध तुम्हा आमचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, महामानव बोधिसत्व विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना प्रतिमांना प्रथम विनम्र अभिवादन। चैत्यभूमीचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी श्रामणेर, बौद्धाचार्याचे जनक पंडित काश्यप, बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब तथा आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन। ज्या संस्थेच्या माध्यमातून सर्व भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार चालतो ती तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा। या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका बाबासाहेबांच्या सूनबाई आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या आज शुभगतीने चाललेल्या धम्ममंगल कार्याला माझा पंचांग प्रणाम। या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, बाबासाहेबांचे नातू यांच्याही धम्ममंगल कार्याला सैन्य जय भीम। शाखा ठाणे जिल्हा आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये शाखा लोकमान्य नगर, लिंबोली बुद्ध विहार, ठाणे शहर शाखा। तर आजचा जो विषय आहे तो पराभव सुप्त आहे। तसेच आताच नवीन कार्यकारिणी झालेली आहे। 31
ऑगस्ट 2025 रोजी। तर या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय धमानंद भगवान रायबोले साहेब, तसेच सरचिटणीस प्रसिद्धी पवार व खजिनदार बाबासाहेब गायकवाड आणि पर्यटन उपाध्यक्ष आहेत मनीष सातदिवे, तसेच महिला अध्यक्ष आहेत संघमित्रा आचार्य, सरचिटणीस अस्मिताताई रायबोले आणि खजिनदार आहेत भारतीयताई कांबळे। तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान शील संपन्न उपासक आणि उपासिका आणि बालमित्रांनो, माझा मैत्रीपूर्ण जय भीम। बोला जय भीम। या संपूर्ण कार्यकारिणीला नवीन कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीला सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि पुढील जे पद आहेत ते शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रायबोले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी बाकीचे ते पद आहेत ते भरून घ्यायचे आहेत, कारण कार्यकर्ता शिबिर होण्याच्या आधी आपल्याला ते पूर्ण करावं लागते। तर आजचा जो विषय आहे तो विषय आहे पराभक्त सुप्त। आपल्या जीवनामधला आपण आपली हानी कशामुळे होते हे भगवंताने साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे। कारण भगवंताची जी भाषा होती ती भाषा म्हणजे साध्या आणि सोप्या। जसा आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला विचारतो नाही का की बाबा तुम्हाला कसला त्रास होतो, सर्व जाणून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला औषध वगैरे देतो। तसं भगवंत आपल्याला साध्या आणि सोप्यामध्ये आपल्याला ते मार्गदर्शन करत असत। म्हणजे समोरची व्यक्ती कशी आहे, त्याची मानसिकता कशी आहे ते बघून बघा। परंतु 2500 वर्षापूर्वी या सुंदर मंगलमय प्रसंगी महत्वपूर्ण या विषयावर असणारी धम्मदेशना मी आपल्या सर्वांना सादर करत आहोत। कारण भगवंताच्या मुखामधून निघालेले हे सुट्ट आणि गाथा आहे। मग आता सुट्ट कशाला म्हणायचं आणि गाथा कशाला म्हणायचं? तर भगवंताच्या मुखामधून आजपर्यंत जेवढ्या धम्मदेशना झालेल्या आहेत त्याला सुट्ट म्हटले जाते आणि गाथा ज्यावेळेस संगायन झालेलं आहे, भगवंत गेल्यानंतर ज्या फेरो महाफेरो जे पंथे होऊन गेले, संगायन झालं, त्यानंतर त्या गाथा गेलेल्या आहेत नाही का। आपण म्हणतो की नाही ही गाथा ती गाथा, कारण बौद्ध धम्म हा कशावरती आहे, आज्ञाना म्हणजे विज्ञानावरती आधारित आहे। लक्षात ठेवा, इथे कुठली अंधश्रद्धा नाहीये। कारण आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे आपलं जीवन, रोजचं जीवन जगण्याची कला म्हणजे धम्म आहे। लक्षात ठेवा, नीती म्हणजे धम्म। तर आपल्या जीवनामध्ये आपण रोज जीवन जगत असताना सर्वसामान्य जीवनाचं हानी कशामुळे होते हे भगवंतांनी पाली भाषेमध्ये सांगितले त्यावेळी। परंतु त्यानंतर भगवंताच्या काळाच्या नंतर 2500 वर्षानंतर ही आपण साध्या आणि सोप्यामध्ये फक्त आणि फक्त भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण देशामध्ये ही प्रवचन मालिका राबवते। बाकी दुसरे कुणीही राबवत नाही, ना त्रिलोक्य महासंघ लागत नाही, भारतीय बौद्ध महासभाच एक अशी एक संस्था आहे की ती आपली मातृसंस्था आहे। म्हणून आपल्या सर्वांसाठी हा जो विषय या शाखेने मला दिलेला आहे हा विषय आहे पराभक्त सुप्त। मग माणसाचे हनन आणि पतन कशामुळे होते? भगवंत म्हणतात की माणसाचं हानी कशामुळे होते, तर जेतवनामध्ये श्रावस्तीला कोण कोण गेलं, बुद्ध गायला कोण कोण गेलं, हात वर करा। 3 4 5 जण गेले, तुमचं स्वागत आहे। लक्षात, जोपर्यंत तुम्ही बुद्ध गायला जाणार नाही तुम्हाला बुद्ध कळणार नाही। कारण आमच्या घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो असतील किंवा मूर्त्या असतील तर आम्ही बौद्ध नाही। लक्षात ठेवा, कारण आम्ही आचरणामध्ये बौद्ध पाहिजे। बाबासाहेब म्हणतात ज्या ज्या ठिकाणी भगवंताचे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी आपण आयुष्यामध्ये तरी एक वेळ गेलं पाहिजे, तरच आमच्या जीवनाचं सोनं होईल, त्यावेळेस आम्हाला बुद्ध कळेल। कारण बाबासाहेबाला उघड्या डोळ्याचा बुद्ध अपेक्षित होता। लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही जेवढ्या काही मूर्त्या बघितल्या आहेत त्या सर्व डोळे बंद झालेल्या मूर्त्या आहेत, परंतु बुद्धगयाची जी मूर्ती आहे ती उघड्या डोळ्याचा बुद्ध आहे। मग त्या श्रावस्ती नगरीमध्ये भगवंतानी हा पराभक्त सुद्धा सांगितलेला आहे। मग पराभव कशामुळे होतो, तर आम्ही जर आमच्या जीवनाला चांगल्या सवयी लावल्या नाही तर आमची अधोगती होणार हे नक्की आहे। कारण जे जे महाथेरो होऊन गेले, जे जे भंते होऊन गेले त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं करून गेले। बाबासाहेबांसारखे बोधिसत्व
हे सुद्धा आपल्या जीवनाचं सोनं करून गेलं, लक्षात ठेवा. इथे आता मंडळी जी आजूबाजूला वादत गाजत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला कोणाची टीका करायची नाही, परंतु सांगतो उदाहरण आहेत आपल्या समोर. कारण आमची जनता आता सुद्धा बाहेर जाते, काही लोक आहेत असे. मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये सुद्धा काही लोक आपलेच लोक आहेत, ते सुद्धा हे कामं करतात. परंतु ही अधोगती आहे, लक्षात ठेवा. आमच्या समाजाची अधोगती आहे, आमची सुद्धा अधोगती आहे. मग पराभव सुद्धा मध्ये हेच सांगितलेलं आहे की कशामुळे माणसाची अधोगती होते. कारण आम्ही आमचं जीवन जगत असता वेळेस भगवंताच्या ज्या काय गाथा सुद्धा आणि बाबासाहेबांनी 21 वर्ष या सर्व जाती धर्माचा वेदाचा ग्रंथाचा अभ्यास केला आणि 21 वर्ष वाट बघितली आणि त्याच्यानंतर आम्हाला बुद्धाचा पवित्र धम्म दिलेला आहे. तो धम्म म्हणजे साधा धम्म नाही, लक्षात ठेवा. आपल्याला या नरकामधून काढले बाबासाहेबांनी, त्या खाणीमधून काढून आपल्याला बुद्धाच्या मार्गाला लावलेले आहे. आणि ज्यांनी या बुद्धाच्या मार्गाच्या धम्मावरती ज्यांनी आरूढ झालेले आहेत त्यांच्या जीवनाचं सुरू झालेलं आहे. परंतु जे लोक या धम्मापासून दूर आहेत त्यांची जीवनाची हानी होत आहे, लक्षात ठेवा. तर पहिले ते पराभव सुत्तामध्ये भगवंतांनी सांगितले पालीमध्ये, पराभव पुरीस धम्म उच्छाय गौतम भगवंत पुट्ट गामसकी पराभव मुख सुजन्नो येव होंती अविविद्यनो पराभव धम्म कायो भवंती धम्म देसी पराभव. म्हणजे पराभव सुद्धाचा विचार करत असताना भगवान बुद्ध म्हणतात पराभव कोणाकोणाचा होतो. तर आपल्या या सहज समजू शकतो अशा सांसारिक जीवनामध्ये जे लोक आपण जीवन जगत असतात ते कोणत्या मनुष्याचा पराभव पात्र ठरू शकतो याच्या तुम्हाला मी समजावून सांगत आहे. संसारामध्ये जे लोक धम्मप्रेमी आहेत, जे लोक विहारात येतात, धम्म आचरण करतात, आपल्या मुलाबाळांना संस्कारित करतात, म्हणजे बौद्ध धर्माचे संस्कार दिला. आता इथे लहान लहान मुलं बसलेले नाही का, कारण संस्कारामुळेच माणसाला मानवपण येते, लक्षात ठेवा. जर संस्कार माणसावरती नसतील तर तो माणूस संस्कारित होत नाही. आम्ही लहानपणी गोष्टी ऐकत होते, आमची आजी आम्हाला गोष्टी सांगत होती. काय सांगायची, एका जंगलामध्ये एक कावळा असतो, त्याला तहान लागते, मग त्याला एक मडकं दिसते आणि त्या मडक्यामध्ये छोटस पाणी असते आणि तो कावळा एक एक दगड टाकतो आणि तो पाणी पितो आणि तो निघून जातो. म्हणजे ती काय करत होती, ती तुम्हाला गोष्टी सांगत होती, परंतु ती संस्कार घडवत होती तुमच्यावरती, लक्षात ठेवा. मग तुमच्यावरती संस्कार घडतात हे लहान मुलांपासून. कारण आपण जर विहारात आलो, आपले मुलं येतील, आपले आई वडील आले म्हणजे मुलं बरोबर येतात आणि मुलं हे काय करत असतात, माणसाचा अनुग्रह करत असतात. म्हणजे हेच काय आहे, त्यांच्या जीवनाचं मंगलमय होण्याची ही वेळ आहे. जर आई वडील जर विहारामध्ये आले नाही किंवा आई नाही आली, वडील नाही आले तर मुलं येतील का, नाही. तर त्यांचं काय होते माहिती का, त्यांच्या जीवनाला अधोगती तयार होते, लक्षात ठेवा. आणि अधोगती तयार झाली म्हणजे तो ऑटोमॅटिक व्यसनाच्या जहाजीन होतो, तो वाम मार्गाला लागतो की त्याच्या जीवनाची काय होते, अधोगती होते, त्याचा पराभव होतो, त्या माणसाचा पराभव होतो, त्या मुलांचा परिवार होतो, त्या परिवाराचा नुकसान होते, लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या भगवंतांनी सांगितलं की हा जो पराभव आहे हे पराभवाचे कारण आहे. एक म्हणजे धम्म जाणून न घेता, धम्माचरण नाही केलं. काही लोक विहारात येतात, त्यांना धम्म माहिती आहे, पंचशील माहिती आहे, त्यांना गाताही पण येत असतील, पाठही असतील, परंतु ते आचरणामध्ये नाही का. तर धम्म हा आचरणामध्ये आहे. तुम्ही त्या गाथा जरी येत असेल तर मला दोन गाथा आले म्हणजे मी मोठा नाही, लक्षात ठेवा. तर आपण त्या गाथाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. भगवंत म्हणतात, त्या भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे की धम्म हा जाणून घ्या, जाणून घेतल्यानंतर तुम्हाला त्या धम्माची गोडी लागेल, अन्यथा गोडी लागणार नाही. तसे लहान मुलं आम्ही शाळेमध्ये टाकतो, तर शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला तो त्याचा पाठपुरावा असतो, त्याचा अभ्यास असतो, तो जर त्यांनी शांततेने आणि चिंतन म्हणून जर करून घेतलं तर तो त्याच्यामध्ये यशस्वी होतो, अन्यथा होत नाही. तर त्यासाठी आम्हाला या जगामध्ये दोन प्रकारचे माणसं आहेत, लक्षात ठेवा. एक म्हणतो खा प्या आणि मजेत राहा. कशाला जाता विहारामध्ये, जो जाणारा व्यक्ती त्याला सुद्धा म्हणतो विहारात जाऊन काय करतो तुम्ही. आता माझ्या बाजूला विपश्यना सेंटर आहे, तर काही लोक म्हणतात इथे लोक जातात आणि डोळे लावून बसतात फक्त,
परंतु भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी 6 वर्ष तपस्या केली. डोंगेश्वरीला गेले जे लोक बुद्धगयाला गेले त्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी सिद्धार्थ असता वेळेस 6 वर्ष तपस्या केली भगवंतांनी, विपश्यना केली आणि म्हणजे शरीराच्या हाड्या आणि काळे झाले हे सर्वांना माहिती आहे. परंतु विपश्यना ही साधीसुधी नाही, लक्षात ठेवा. कारण आपलं मन आपल्या जागेत नाही राहत, आपलं मन आपल्याजवळ नाही राहत, बाहेर भटकते, तर बाकीच्या गोष्टी सोडा. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं की तुमचा पराभव होण्याचे कारण असे की तुमचे मन, आपलं मन आपल्याजवळ असलं पाहिजे, त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे आणि त्यांना संस्कारित ठेवणं गरजेचं आहे. लक्षात. तर या जगामध्ये 2 प्रकारचे माणसं आहेत. एक म्हणजे खा प्या मजा करा, परंतु भगवंतांनी सांगितलं की हे जीवन फार अनमोल आहे, लक्षात ठेवा. हे पुन्हा मिळणार नाहीये. तर या जीवनाला तुम्हाला चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे. तो विहारात जातो, धम्म जाणून घेतो, त्या धम्माचा अर्थ सांगतो आणि दुसऱ्याला सुद्धा पराभव त्याला प्रवृत्त करतो की बाबा तू पण विहारात चल. तर त्या विहारामध्ये जाण्याचं जो काही व्यक्ती येत असं सांगण्यानंतर तर त्याचं पुण्यकर्म त्या दुसऱ्या माणसाला लागतं, लक्षात ठेवा. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या शेजारी पाजारी लोक असतात त्यांना सांगितलं पाहिजे तो विहारात चल. तिथं 4 गोष्टी ऐकायला भेटतात. त्रिशरण पंचशील त्याचा अर्थ काय हे तर कळलं पाहिजे. कारण बघा आपल्या समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की त्यांना वंदन सुद्धा करता येत नाही. आता या ठिकाणी बोधाचार्य असतील, केंद्रीय शिक्षक सुद्धा असतील, केंद्रीय शिक्षक असतील, तर आम्ही समाजामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपलेच लोक वकील असतील, मोठमोठ्या पदावरती आहे, परंतु त्यांना वंदन करता येत नाही. त्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे विहारात नाही. मग भगवंत म्हणतात की हे 2 प्रकारचे जे माणसं आहेत जे त्यांना सर्व माहिती आहे परंतु विहारात येत नाही. म्हणजे विहारात येत नाही, त्यांचं संस्कारित होत नाही, त्यांना धम्म जाणून घेत नाही. अशा लोकांच्या जीवनामध्ये, अशा लोकांच्या जीवनाचं काय होते, पराभव होतो. ते यशस्वी होत नाही कुठल्याच कामामध्ये. त्याचे कारण साधे आणि सोपे आहेत, लक्षात ठेवा. मग जीवन जगत असताना माणसाने कसं जगलं पाहिजे, कुशल कर्म असले पाहिजे माणसाचे. बघा तो माणूस विहारात जातो, आपलं धम्म आचरण करतो, लोकांना धम्म सांगतो, तर हे काय आहे, त्याचे कुशल कर्म आहे. मग कुशल कर्म कसे करायचे हे त्याचा प्रश्न त्यांनी करायचा आहे. मग मला सांगा, आता आपण तुम्ही जर सर्व पुण्यवान लोक आहात, श्रद्धावान लोक आहात, कारण बाबासाहेबांची आणि भगवान गौतम बुद्धावरती या धम्मावरती आपली श्रद्धा आहे म्हणून या ठिकाणी आपण. या परिसरामध्ये एवढेच लोक आहेत का, भरपूर लोक आहेत. परंतु माणसाची मानसिकता पाहिजे त्या ठिकाणी जाण्याची, हे ऐकून आणि जाणून घेण्याची आणि आचरणामध्ये आणण्याची. म्हणून जे 2 प्रकारचे जे माणसं आहेत त्या पहिल्या माणसाचं मंगल होते आणि जो दुसरा व्यक्ती आहे तो खाओ पिओ ऐश करो म्हणतो, त्याची अधोगती होते, लक्षात ठेवा. कारण आज आपल्या मुंबईमध्ये जे आंदोलन झालेलं आहे नाही का, ती अधोगती आहे, लक्षात ठेवा. कारण त्यावेळेस तो विषय माझा नाहीये, परंतु तरी पण मी जनरली तुमच्या समोर ठेवतो. कारण त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं बाबासाहेबांनी की बाबा तुम्हाला याची आवश्यकता आहे, पण त्यावेळेस आम्हाला नको, आम्हाला याची आवश्यकता नाही. पण आज काय झालं, आज सर्वांच्या समोर हा प्रश्न मांडत आहे, तर हे शक्य नाही, लक्षात ठेवा. असो तो विषय माझा नाहीये. तर बाबासाहेबांनी सुद्धा ज्यावेळेस हा 21 वर्ष अभ्यास करून बाबासाहेबांनी हा पवित्र धम्म आपल्याला दिलेला आहे, आपल्याला त्या नरकामधून काढून आपल्याला बुद्धाचा धम्म दिलेला आहे. आणि आपल्या स्वतःच्या जीवनापेक्षा आपल्या समाजात त्यांनी काय केलं, सोनं केलं, जीवनाचं सोनं केलं. आज आपण बघा कुठल्या जिल्ह्यातले कुठं आपण आलेलो, परंतु एकत्र कशामुळे झालो आपण, बाबासाहेबांमुळे, धम्मामुळे. हे धम्म जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो. म्हणून भगवंत म्हणतात संसार जीवन जगत असता वेळेस मूर्खाची संगत करू नका, नाही का. तर भगवंतांनी जेतवनामध्ये त्या सुत्तामध्ये सांगितलंय की असेच बालना पंडितात सेवना पूजात पुण्य आणि एतंग मंगलम उत्तम. म्हणजे तुम्ही मूर्खाच्या संगतीत राहू नका, चांगल्याच्या संगतीत राहा आणि पूज्य लोकांचीच पूजा करा. मला सांगा, आपण जर चांगल्याच्या संगतीत नाही राहिलो तर आपल्याला चांगले गुण लागतील का, लागणार नाही. कारण आपण आपल्या मुलांना काय करतो, बाबा हा चांगला नागरिक बनावं म्हणून आपण त्याला चांगल्या शाळेमध्ये टाकतो, त्याच्यावरती धम्मसंस्कार व्हावे म्हणून आपण त्याला विहारात घेऊन येतो. आणि तो किती वाईट लोकांसोबत असू द्या, तो अंगाला लावून कुठल्याच गोष्टी घेत नाही. कारण काय की भगवंतांनी सांगितले त्याला असेच बालना पंडितात सेवना,
म्हणजे अशा लोकांच्या तुम्ही संगतीमध्ये राहाल तर तुमचं मंगल होईल, लक्षात ठेवा. अन्यथा काय होईल? अधोगती होईल, नाही का? आपण समाजामध्ये बघतो कितीतरी लोक वाम मार्गावरती आहेत, कितीतरी लोक व्यसनाधीन आहेत, कितीतरी लोक ते आपल्या धर्मापासून दूर आहेत, ना इकडे आहेत ना तिकडे आहेत. म्हणून भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे पूजा अशा लोकांची करा जे पूजनीय आहेत. कारण आपल्याला मान सन्मान हवा असेल तर आपल्याला सुद्धा चांगल्या मार्गावर आधी करावं लागेल. आम्ही जर आमची पत्नी, आमची मुलं, आमचे नातेवाईक तर आम्हाला जर सन्मान द्यायच्यासाठी आम्हाला तसं बनावं लागेल आधी. तर मीच व्यवस्थित नाही तर बाकीचे कसे व्यवस्थित असतील. म्हणून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा चांगल्या मार्गाने आणि चांगल्या लोकांची पूजा करायची. मूर्खाच्या संगतीत आपण राहायचं नाही. बघा, संत कबीर म्हणतात, बडे की संगत करे तो बढ़ते बडे जाय आणि संगत करे गधे की तो गोता खाय. म्हणजे कबीर सुद्धा काय सांगतात की तुम्ही चांगल्या माणसाच्या संगतीत राहत असाल तर तुम्हाला चांगले गुण लागतील आणि वाईटाच्या संगतीत राहिले तर तुमचं वाईट होईल. बघा, एक उदाहरण देतो. जसं लवचिंपक असते आणि त्या लवचिंपकाच्या म्हणजे मॅग्नेट, त्याच्या संपर्कामध्ये जेवढे काही खिळे येतील, बारीक छोट्या टाचण्या असतील, ते त्याला आकर्षित होतात आणि त्याचे गुण त्याला लागले जातात. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलो तर आम्हाला सुद्धा चांगले गुण लागतील. म्हणून आपण सुद्धा सर्वांनी चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे, मूर्खाच्या संगतीत राहायचं नाही. आता इथे भगवंताने पुन्हा सांगितलं, इति हे तपिता नाम दुय्यो सो भगवा पराभव तृतीय भगवा गृही हीच पराभव मुख सिद्धी सिली सप्पा सिली अनुष्ठात तम्म नरो अस्सलो कोदपन्नोच पराभव मुख. जो मनुष्य केवळ झोपेमध्ये आणि झोपेचे सोंग करतो, नाही का? काही लोकांना आपण म्हणतो विहारात चला, तो नाही ना, मला माझी तब्येत ठीक नाही, माझं डोकं दुखते, म्हणजे काहीतरी कारण सांगतो. म्हणून अशा लोकांपासून आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा. परंतु ते कसे लोक असतात? मूर्ख लोक असतात. त्यांना सांगू पण नका अशा लोकांना. कारण जे झोपेचे सोंग करतात त्याला सांगण्याचा अर्थ नाही. ज्याची खरंच श्रद्धा आहे, कुठली पण कामाची असो, कुठली असो, जर विहारामध्ये जर येण्यासाठी तुम्हाला जर सांगावं लागेल किंवा चला विहारात, त्याला सांगू नका. कारण त्याची श्रद्धाच नाही, तो काय येणार? कारण माणसाजवळ काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. कारण बाबासाहेबांची सुद्धा काय होती? श्रद्धा होती. कुठल्या कामावरती श्रद्धा होती? कारण जे काही बाबासाहेब हातामध्ये काम घ्यायचे ते पूर्ण घ्यायचे आणि ते पूर्णताच न्यायचे. त्याला काय म्हणतात? श्रद्धा. प्रत्येक व्यक्तीमध्ये श्रद्धा असली पाहिजे. जर श्रद्धा नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. बघा, एक आळशी व्यक्ती असतो, त्याचे वडील त्याला नेहमी सांगतात की बाबा रे, सकाळी लवकर उठायचं आणि आपल्या दिवसभराचे काम करायचे. परंतु तो मुलगा ऐकत नाही. मग वडील विचार करतात, हा मोठा होत चाललेला आहे, आम्ही याला जीवनामध्ये जीवन जगायचंय, उद्या तर कसं करायचं? म्हणतो वडील काय कामानिमित्त बाहेर जातात आणि कामानिमित्त बाहेर संध्याकाळी आल्यानंतर ते त्याला सांगतात, बाळा रे, तू आज काय काम केलं? त्याला विचारलं जातं. त्यावेळेस तू सांगतो मी हे दिवस केलं, कारण तू काम तर काही करत नाही, कारण तो आळशी असतो. मग त्याचे वडील त्याला सांगतात, बाबा उद्या सकाळी उठ आणि हा दगड मी जे आणलेला आहे हा जादूचा दगड आहे. काय सांगतात? हा जादूचा दगड आहे. या जादूच्या दगडाला ज्याच्यावर ठेवलं ते सोनं होते, असे वडील त्याला सांगतात. कारण काय? की हा चांगल्या मार्गाला आला पाहिजे, ज्याने कामधंदा केला पाहिजे म्हणून. आणि उद्या सकाळी मी माझ्या कामानिमित्त मी बाहेर जाईल तर काही लोखंड वगैरे घेऊन येतो. मी पण आलो असतो, परंतु मला कामानिमित्त बाहेर जायचं असं त्याला सांगितले जाते. आणि मग ते वडील निघून जातात व्यापार धंद्यासाठी आणि त्या ठिकाणी हा उठतो आणि लोखंड वगैरे भरपूर घेऊन येतो. लोखंड घेऊन आल्यानंतर हा विचार करतो, आज नाही करूया, आपण उद्या करूया. ज्यावेळेस संध्याकाळी वडील येतात त्यावेळेस विचारलं जाते, कारण बाबा केलं का तू ते काम? किती सोनं तयार केलं? तो म्हणते, अहो बाबा मी केलंच नाही म्हणते, आज मला फार वेळच भेटला नाही, म्हणजे कारण सांगतो. त्यावेळेस वडील त्याला विचारतात, अरे उद्याचा दिवस येणारा नाहीये, आजचा दिवस जो आहे हा महत्वाचा दिवस असतो. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही आजचं काम आजच करा. जर बाबासाहेबांनी हा विचार केला असता
भगवंतानी हा विचार केला असता माझ्या भरपूर वेळ आहे मी नंतर घेईन, असं चालेल का? नाही. आता मी पण बोलू शकलो असं, मी राहतो उल्हासनगरला, मग मी पण विचार केला असता, कारण हा विषय होता केंद्रीय सचिव आदरणीय मनोहर गुरुजींचा. तर गुरुजीने मला विषय दिला. गुरुजी बोलले की ते आज कार्यकर्ता शिबिराला गुजरातमध्ये गेले आणि आचार्य गुरुजीला फोन केला की गुरुजी मी आमच्या गुरुजीला पाठवतो त्या ठिकाणी. गुरुजी बोलले ठीक आहे पाठवा. आता मी उल्हासनगरून आलो, मग मी कारण सांगू शकलो असतं नाही गुरुजी मी एवढ्या दूर जात नाही, पाऊस असलाय नाही का, मी कोण तिथे गाडीने मला माहिती नाही त्या परिसर, तुम्हाला इथलं स्थानिक मी कुठेही जाऊ शकतो, परंतु लोकमान्य नगर मला माहिती नाही, मी येणार नाही. असं नाही होत, कारण आम्ही बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये काम करतो, तर आम्हाला जे काय आम्ही धम्मप्रचारक आहोत तर आमच्यावरची जिम्मेदारी आहे नाही का, तर आपण तिथे गेलंच पाहिजे. कारण तो विषय तिथे द्यायचा आहे आपल्याला. जर आम्ही नाही आलो तर आपण जे आज माझी वाट बघत होते जे विषय दिला होता तो काय होईल, त्याची बदनामी होते, लक्षात ठेवा. आणि माझी बदनामी माझी तर आहेच आहे, परंतु याच्या मागे त्या भारतीय बौद्ध महासभेची आपण सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी. उद्या आपला कार्यकर्ता शिबिर होईल, प्रत्येकाला आपापली जिम्मेदारी कळेल, कारण या ठिकाणी केंद्रीय शिक्षक येतील, ते आपल्याला शिकवतील प्रत्येक पदाची जबाबदारी असो. तर सांगायचा उद्देश असा आहे की आळसी माणसाच्या संगती सुद्धा राहायचं नाही आणि उद्याचे काम ढकलायचे नाही, उद्या मी नंतर करील, आजचं काम आजच केलं पाहिजे. कारण अशा माणसाचं काय होते, हनन होते, पतन होते, त्याची हानी होते आणि त्याचा पराभव होते. लक्षात ठेवा, त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा. असंच आता हे सिद्धीशिली संपाशिली अनुष्ठातच नरो अस्सलो कोद करतो तर पराभव मुख. म्हणजे जे व्यक्ती आळसी असतात अशा आळसापासून लोकांपासून तुम्ही दूर राहायचं. कारण जे लोक नकारात्मक गोष्टी करतात, म्हणजे नकारात्मक गोष्टी करतात, कुठली गोष्ट सांगितली नाही हो ती माझी जमणारच नाही आणि तो काय पास होणार नाही का, तो IPS कशाला पास होणार. आता मी गुरुजीच्या घरी गेलो होतो, रायबडी गुरुजीच्या घरी, तर मुलीने चहा दिला. त्यावेळेस मी मुलीला विचारलं की ताई तू काय बनणार आहे, काय विषय घेतला, म्हणजे मी कॉमर्सला. मग काय घेणार, तर तिने सांगितलं मला मी कॉमर्समध्ये आहे, तर माझी इच्छा आहे की बाबा मला CA बनायचे. म्हणजे ही शुभेच्छा दिल्या पाहिजे किंवा तिची एक जिद्द आहे की मी CA बनणार. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जे ध्येय ठेवते त्याचं जरूर त्याला तो यशस्वी होतो. लक्षात ठेवा, यालाच म्हणतात आळसी माणूस न राहता माणसाने यशस्वी पद्धतीने सकारात्मक गोष्टी ठेवल्या पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा काय सांगितलं 2500 वर्षापूर्वी की माणसाने सकारात्मक राहिलं पाहिजे, नकारात्मक गोष्टी करू नका. कारण नकारात्मक मध्ये असेल तर त्याच गोष्टी घडत असतात. लक्षात ठेवा, कारण कुठली गोष्ट तशी घडत नसते. तर नकारात्मक गोष्टी सोडून द्या आणि सकारात्मक गोष्टी ठेवा. एका व्यक्तीला त्याला सजा द्यायची होती कैद्याला, आणि कैद्याला सजा देता वेळेस नकारात्मक गोष्टी बघा कशा असतात, म्हणजे पराभव कसा होतो माणसाचा. तर त्या कैद्याला सांगितले की उद्या तुला आम्ही फाशी देणार आहोत, परंतु दुसरा दिवस उगवतो, याला कळते की आता आपल्याला फाशी होणार आहे त्या कैद्याला, परंतु त्या ठिकाणी त्याचे डोळे बंद केले जातात आणि त्याला सांगितलं बाबा तुला आम्ही फाशी देणार नाही, पण तुला साप चावणार, साप चावून तुझा मृत्यू होणार. आणि त्याला काळी पट्टी बांधल्या जाते डोळ्याला आणि 2 टाचण्या घेतात आणि टाचण्या त्याच्या हाताला मारल्या जातात. त्याला कळते की बाबा मला साप चावला आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती मृत्यू पावते. लक्षात घ्या. मग आता मला सांगा, ते ज्यावेळेस डेड बॉडी पोस्टमार्टमला जाते, शवविच्छेदनाला जाते, गेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये विष तयार होते. लक्षात ठेवा. मग आता विष कसं तयार झालं, त्याला जर टाचणीने मारलं ना, परंतु त्याच्या मानसिक विचाराने काय झालं की मला साप चावला आणि मला साप चावल्यामुळे त्याच्या जठरामध्ये विष तयार झालं. लक्षात ठेवा. आणि तो डेड झाला. बघा, म्हणजे डॉक्टरचा रिपोर्ट काय आला की याच्या पोटामध्ये विष तयार झालं. याचं कारण काय, भगवान गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं. लक्षात ठेवा, याचं कारण आहे की सकारात्मक आणि नकारात्मक. जसे तुम्ही विचार करा तसं तुमच्या पोटामध्ये नाही. काही लोक महिला काही लहान मुलं मला ही भाजी आवडत नाही, ही भाजी खाली माझं पोट दुखते, जरूर दुखणार. कारण तुम्ही तसा विचार केला ना, ती खाण्याच्या आधी तुम्ही विचार केला हे माझं पोट दुखणार, तर ते दुखणार. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही सकारात्मक गोष्टी ठेवा, कुठल्या गोष्टी अशा ठेवू नका. कारण कुठल्या गोष्टीला कारण असते आणि कारणाशिवाय कुठल्या गोष्टी घडत नसतात. म्हणून आपण चांगल्या मार्गावर लागणं म्हणजे कुशल कर्म करणं
आपलं रोजचं जीवन जे आहे ते कुशकर्माच्या मार्गावर लावणं. तर एके दिवशी एक व्यापारी व्यापार करून घरी परत गेला आणि त्याने हा विचार केला की जसं मागे मी सांगितलं त्या मुलाला सांगितलं की त्यांनी काय केलं, आळसीपणाचे लक्षण सांगितले. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे, आळसीपणा सोडून द्या. त्या व्यापाऱ्यासारखं आपण सकारात्मक गोष्टी ठेवा, कारण माझा मुलगा चांगला झाला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं होतं, एक दगड दिला नाही का, आणि दगडाचं उदाहरण त्याला सांगितलं बाबा हे सोन्याचं, कुठल्या गोष्टी सोन्याच्या होतात. तर त्या गोष्टीकडून आपण नकारात्मक गोष्टीकडून सोडून द्यायचं आणि चांगल्या गोष्टी घ्यायचे. भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी तो महामंगल सूक्त सांगितला, पराभव सूक्त सांगितला, कर्णेमेत्त सूक्त सांगितलेलं आहे नाही का. आता कर्णेमेत्त सूक्त आपल्या सूत्रपटामध्ये आहे, कारण ते कर्णेमेत्त लोकांना असं वाटतं खूप मोठं आहे आणि खूप अवघड आहे. नाहीये. भगवंतांनी जे काही सांगितलेले सूक्त आहे हे आपल्या जीवनावरती लक्षात ठेवा, रोजच्या जीवनावरती आहे. तुम्ही ते वाचा एक एक. आता बघा तुम्ही वाचत होते, मी बघत होतो, कारण एक एक शब्द वाचायचा नाही येत ना आपल्याला वाचायचा, आणि रोज वाचा. तुमच्या गाथा आणि सूक्त होती आणि त्याचे अर्थ सुद्धा आपल्या भारतीय बौद्ध महासभेनं सूत्रपटाचं मोठं पुस्तक सुद्धा आहे, हे सुद्धा वाचा. बघा भगवंतांनी सांगितलं की माता पिता उपटान पुत्रदार संगो अनाकुलात संपदा एतम मंगलम उत्तम. म्हणजे आई वडिलांची सेवा करणं हे मंगल कार्य लक्षात ठेवा. मला सांगा, आपल्या आई वडील या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही देऊन जातात. काही लोक म्हणतात आमच्या आई वडिलांना आमच्यासाठी काय दिलं, काय म्हणतात आमच्या आई वडिलांना आमच्यासाठी काहीच केलं नाही. अरे बाबा, तुमच्यासाठी तुम्हाला हे 3.5 हाताचं शरीर दिलं, एवढं मोठं तुम्हाला शिक्षण दिलं, तुम्हाला काहीच माहित नव्हतं. आता तुम्ही मागं जा थोडा, आम्ही लहान असताना म्हणजे मागचं जीवन आठवा की आम्ही लहान होतो, आमच्या आई वडिलांना आमचे सुद्धा किती लाड पुरवले असतील, किती हट्ट पुरवले असतील, त्या वस्तू नाही त्या आम्हाला दिल्या. मग भगवंत म्हणतात की माता पिता उपटान पुत्रदारस संगो अनाकुलाच कंपता एतंग मंगलम उत्तम. म्हणजे आम्ही आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यांचं भरण करणं गरजेचं आहे. त्यांना ज्या वस्तू लागतात, औषध लागते, 2 टाइम जेवण मागतात आणि काय लागते. परंतु आमच्या देशामध्ये जे काय आहे ते सर्वात जास्त अनाथ आश्रम इथे आहे, वृद्धाश्रम इथे आहे. मग असं का? आई वडील 10 मुलांना सांभाळतात, 5 मुलांना सांभाळतात, आणि 2 मुलं जे आई वडील असतात, 2 आई आणि वडील, ते म्हातारे झाले, त्यांना का सांभाळत नाही? त्यांच्यामध्ये वाटण्या होतात, लक्षात ठेवा. 1 महिना इकडे, 1 महिना तिकडे, 1 महिना तिकडे, असं नका करू. कारण त्यांनी तुम्हाला सांभाळलं की नाही. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आई वडिलांची सेवा करणं हे सर्वात पुण्य कर्म आहे, लक्षात ठेवा. जे लोक आई वडिलांची सेवा करत नाहीत त्यांच्या जीवनाचं हनन होते, पतन होते, आणि ते वाम मारायला लागतात, लक्षात ठेवा. आणि त्याचं काय होते, पराभव होते त्यांचा शेवटी. उदाहरण एक बघा, एक व्यक्ती असते, घरामध्ये एक लहान छोटासा मुलगा असतो 10 वर्षाचा, आणि आई वडील असतात म्हातारे. सुनबाई रोज त्यांना मोजकच जेवण देते, औषध मागितलं काय दिलं तर कसलं जेवण आणि कसलं काय, म्हणजे तिला ते आई वडिलांची सेवा करत नाही. सासू सुनाची नेहमी कुठे ना कुठे असते. परंतु माणसाने हा जीवन केला पाहिजे की हे जसे माझे आई वडील आहेत तसे हे माझे आई वडील आहेत, कारण हा काय अनाथ नव्हता, याला आई वडील होते म्हणून ही व्यक्ती मला भेटली, हा उद्देश ठेवून तुम्ही तुमचं जीवन जगत असता. परंतु त्या ठिकाणी काय होते, तो 12 वर्षाचा रोज मुलगा बघतो, माझ्या आजी आजोबाला ही जेवण कशी देते, हिला औषध वगैरे देत नाही, म्हणजे हाडच उडत करत असते. आणि शेवटी काय होते माहितीये का, तिचे जे ताट गिट असतात, जेवणाचे ताट असतात, आणि ते आई वडील मरण पावतात. आई वडील आजी आजोबा मरण पावल्यानंतर तो मुलगा 10 वर्षाचा बघत असतो, आणि काही काळानंतर हे म्हातारे होतात, हा तरुण होतो, याचंही लग्न होतं, याचा विवाह झाला की याची पत्नी येते, आणि मग हा सांगतो पत्नीला माझ्या आईला एवढंच जेवण द्यायचं, माझ्या पप्पाला एवढंच जेवण द्यायचं. म्हणजे बघा इथे कर्म कसे असतात माणसाचे, इथेच कर्म भरून द्यायची माणसाला. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं की त्यावेळेस ते आई वडील म्हणतात की बाबा रे हे ताट तू आम्हाला का दिले, हे तर माझ्या सासू सासरे द्यायचं. त्यावेळेस मुलगा बोलतो मम्मी पप्पा माझ्या आजीला आणि माझ्या आजोबाला तुम्ही अशीच त्रास दिला, हे तुमचे फळ तुम्हाला मिळते. म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं की जसे कराल तसेच भराल. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की मी 4 हाताचे देव बघितले नाही,
आणि चार हाताचे देव कुठे या जगामध्ये नाहीत, लक्षात ठेवा। आई वडील हे सर्वात मोठे देव आहेत, यांची सेवा करा। भगवंत काय म्हणतात की आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा, त्यांना औषध पाणी द्या, जीवनामध्ये तुमचं मंगल होईल, लक्षात ठेवा। अन्यथा तुमच्या जीवनाची अधोगती होईल, पराभव सुद्धामध्ये भगवंतांनी साध्या आणि सोप्यामध्ये भाषेत सांगितलेलं आहे। म्हणून आपण सध्या आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल, आपली अधोगती आपण करायची नाही। कारण जर अधोगती करायची असेल तर मग हे दिसते ना आपल्या समोर, आज आपण संसारामध्ये बघतो काय चाललंय रोजच्या जीवनामध्ये। तर आम्ही आमच्या जीवनाला चांगल्या मार्गावर लागण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, आमचा परिवार, आमच्या आई वडिलांची आम्हाला सेवा करावं लागेल, आमच्या समाजाचं आम्हाला घेणं देणं आहे, आम्हाला समाजाचं सुद्धा घेणं देणं करायचं। आमच्या कुठल्याही कार्यामध्ये, मंगल कार्यामध्ये असो, सुखाचा असो, दुःखाचा असो, आम्ही सामील झालं पाहिजे, तरच आमच्या जीवनाचं सोनं लक्षात घ्या, अन्यथा होणार नाही। याप्रमाणे जसं भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की ब्राह्मण कुणाला म्हणायचं, त्या पराभव सूत्रामध्ये सांगितले नाही का, बऱ्याच ठिकाणी म्हणते जाते की एखाद्या ब्राह्मणाच्या घरी मुलगा जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मण होत नाही, किंवा एखाद्याच्या शूद्राच्या घरी शूद्र जन्माला आला म्हणजे तो मुलगा शूद्र होत नाही। आम्ही सर्व बौद्ध आहोत, आम्ही काय झालं, बाबासाहेबांनी धम्म दिला म्हणजे आम्ही बौद्ध झालो का, नाही का? कारण धम्मदीक्षेमध्ये आम्ही भाग घेतला पाहिजे, धम्मदीक्षेचे कार्यक्रम राबवले पाहिजे, त्या मुलावरती बौद्ध संस्कार राबवले पाहिजेत, बौद्ध संस्काराचे आचरण त्याला कळायला पाहिजे, बुद्ध म्हणजे काय कळायला पाहिजे, बाबासाहेब म्हणजे काय कळायला पाहिजे, आणि त्या बौद्ध धर्माच्या आचरणाच्या पद्धतीने तो त्याचं जीवन जगलं पाहिजे, तरच तो बौद्ध होतो। मग किती लोकांकडे बौद्ध असल्याचा दाखला आहे सांगा? आम्ही भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतो नाही का, बौद्ध असल्याचा दाखला असला पाहिजे आमच्याकडे, परंतु आमच्या पूर्वी जी आमची पद्धत जात आहे नाही का, नाही का, किती लोकांकडे जातीचा दाखला आहे त्यामध्ये बौद्ध लिहिलेला आहे नाही? कारण आमच्याकडे काय आहे की आमच्या पद्धती, आमच्या मानसिक मध्ये काय लिहिलेलं आहे की नाही, महार असेल तर त्याला नोकरी लागते, नाही तर महार नसेल त्याला नोकरी लागते। परंतु बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या मार्फत आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे, आणि भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध बनवलं, लक्षात घ्या। बौद्ध प्रत्येक जातीच्या कास्ट सर्टिफिकेट आपली बौद्ध असली पाहिजे का? आता ते जे काही नवीन मुलं आहेत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढता त्यावेळेस त्याच्यामध्ये काय लिहायचं, बौद्ध लिहायचं। कारण बौद्धच्या आता काय झालं, सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा बौद्धचाच दाखला पाहिजे आपल्याला, आणि आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बौद्ध असलो पाहिजे। तर त्यासाठी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जसं ब्राह्मण आहे, ब्राह्मण कोणाला म्हणायचं मग, तर जो हुशार असतो, चतुर असतो आणि धनवान असतो, आणि त्याच्याकडे विपुल संपत्ती असते, याला ब्राह्मण म्हटल्या जात नाही। ज्याच्याकडे शिक्षण आहे, हुशार आहे, चतुर आहे, जो दुसऱ्याला मदत करतो, अशा माणसाला भगवान गौतम बुद्धांनी ब्राह्मण म्हटलेले आहे। कारण ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण सांगितला, परंतु ती ब्राह्मणाची व्याख्या भगवंताची वेगळी आहे, आणि ही पण बाबासाहेबांचा झगडा जो होता, वाद जो होता, त्या ब्राह्मणाशी नव्हता, ब्राह्मण वादाशी होता, लक्षात ठेवा। म्हणून आपल्या जीवनामध्ये संस्कारित होणं गरजेचं आहे, संस्कार करणं गरजेचं आहे। आम्ही बौद्ध आहोत हे फक्त विहारामध्ये आल्यानंतरच कळते, आणि विहारामध्ये आल्यानंतर त्यांच्यावरती संस्कार घडवणं आणि धम्मदीक्षेचे भाग घेणं, धम्मदीक्षेचे शिबिर घेणं, त्यावेळेस आम्ही बौद्ध होतो। बौद्ध म्हणजे काय, बुद्धिवान मनुष्य, बौद्ध म्हणजे बुद्धिवान मनुष्य, लक्षात ठेव। कारण भगवंतांनी सांगितलं की बुद्ध हा कोणी पण होऊ शकतो, परंतु तो कसा पाहिजे, संस्कारित पाहिजे, बुद्धिवान असला पाहिजे, आणि दुसऱ्याला मदत करणारा असला पाहिजे। आता बोधिसत्व म्हणजे काय नाही का, भगवंतांनी बाबासाहेब बोधिसत्व आपण म्हणतो ना आपल्या प्रस्थानामध्ये बोधिसत्व, तर बुद्धाच्या मार्गावर जी व्यक्ती राहते त्याला बोधिसत्व म्हटले जाते। म्हणून भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुशल कर्म करत राहा, थोडे थोडे का होईना, जसे आपण बँकेमध्ये पैसे टाकतो थोडे थोडे थोडे, तर त्याचे मोठा साठा तयार होतो। जर कुणाच्या आरड्या असतील, छोटे छोटे पैसे टाकले जाते, तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये थोडं थोडं आपण दान देत राहिलं पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये 20वा हिस्सा आम्ही आमच्या धर्माला, समाजाला दान दिला पाहिजे। मग त्या दान देता वेळेस जी माणसाची मानसिकता असते, ती माणसाची मन पवित्र आणि हृदय पवित्र होते माणसाचं, लक्षात ठेवा। कारण ज्यावेळेस आम्ही दान देतो त्यावेळेस मनाची पवित्रता असते, लक्षात ठेवा।
कारण मग तिथे विचारलं जात नाही दान म्हणजे काय, नाही का. आपण फार मागे आहोत दानामध्ये. इतर समाजभाव किती पुढे गेलेला आहे. मग मला सांगा त्यांच्या मस्जिदी का मोठमोठे येतात, त्यांचे मंदिर का मोठमोठे आहेत, त्यांच्या ते काय म्हणतात गुरुद्वारे किती मोठमोठे आहेत. मग आमचीच विहार का छोटे छोटे, कारण आम्ही दानामध्ये पाठीमागं. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं, दानंदनंतु सिद्धाय सील रखंतु सत्पथा भावना विवाहंतु गच्छंतु देवतारंता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनातला थोडा का हिस्सा असेना, परंतु आम्ही आमच्या समाजाला बुद्धविहाराला, कारण भंतीगिरी असतील, कारण समाज कार्यासाठी आम्ही आमच्या जीवनातला थोडा का असेना पण आम्ही दान दिलं पाहिजे. लक्षात ठेवा. कारण हा कोणी वरती घेऊन जाणार नाही. हा पैसा आज एवढा मोठा टाटाने घेऊन गेला का नाही, कोणीच नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगल्या मार्गावर लागायचं असेल, आमच्या जीवनाचं भलं करून घ्यायचं असेल तर आमची आजूबाजू होणार नाही. आमच्या जीवनामध्ये आम्हाला मंगल कार्य करायचं आहे तर आम्हाला सुद्धा समाजाला दान देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. म्हणून आमच्या जीवनाचं सोनं होईल आणि आम्ही चांगल्या मार्गावर अधोगती होणार नाही आमची. काही लोक बघा या जीवनामध्ये फार खोटे बोलतात. भगवंतांनी सांगितलं की काही या समाजामध्ये या जगामध्ये असे काही लोक आहेत की खोटे बोलणारे भरपूर आहेत आणि वाम मार्गावर तुम्ही विचारूच नका, त्याचं नावच नाही घेत. मग खोट्याची बोलण्याची पद्धत पण बघा. एका ठिकाणी आपल्या सर्वांना माहितीची गोष्ट की एक धनगराचा मुलगा असतो आणि तो नेहमी काय बोलतो, लांडगा आला रे आला, नाही का. आणि एक वेळ खरंच लांडगा येतो आणि ती बकऱ्या गेल्या काय मेंढ्या घेऊन जातो, पण तो लोक त्याच्या मदतीला येत नाही. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा दुसऱ्याच्या मदतीला येणं गरजेचं आहे. कोणी जर आवाज दिला, कोणी काही झाला असेल तर आम्ही धावून गेलं पाहिजे, नाही का. आमचा समाज जातो, आपले नातेवाईक जातात, आपण एक दुसऱ्याच्या मदतीला जातो. कारण आपण दुसऱ्यासाठी जातो तर आपल्या समाजासाठी आपण का नाही जाणार, आपण गेलंच पाहिजे. म्हणून त्या खोट्या लोकांपासून आपण आताच आम्ही गुरुजीचे माझे घरीच विचार धर्मा या परिसरात आपले भरपूर लोक आहेत, पण विहारात येत नाही, मोजकेच लोक येतात. मग काही गरज पडली त्यावेळेला बरोबर येतात, नाही का. मग शोधतात किंवा एखादी व्यक्ती समजा डेट झाली असेल मग समाज मग बोधाचारी शोधतात, नाही का. विहारात येतात, बाबा इथे कोणी बोधाचारी आहे का तुम्हाला 325 येत नाही, 325 घ्या आणि उचला ना त्या व्यक्तीला, नाही. कारण ते या धम्मापासून दूर आहेत ना, या धम्मापासून दूर आहेत, चांगल्या लोकांच्या संगतीत नाहीये. म्हणून त्यांची काय होते, अधोगती होते. आणि जे भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे तेच आहे की तुम्ही जर समाजापर्यंत येत नाही, कुठल्या धम्मकार्यात येत नाही तर तुमच्या परिवाराचं नुकसान आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये खोटं बोलणं नाही पाहिजे. जे काय आहे ते खरं बोला आणि चांगल्या मार्गाचं आकर्षण करा. आणि जे काय आपण करतो, कुठलीही गोष्ट करत असता वेळेस 4 गोष्टी सांगायच्या, खऱ्या सांगायच्या की बाबा आज इथे मी गेलो होतो, इथं खरं ठरलं. आपल्या जीवनाची एक डायरी ठेवा. प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये एक डायरी केली पाहिजे किंवा आज मी माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस कसा गेला, नाही का. एसटी महामंडळ बघा किंवा बीएसटीचा असेल किंवा टीएमसीची गाडी असेल, त्यांच्याकडे डायरी असते प्रत्येकाला की आजचा दिवस हा अपघात झालेला नाही असं त्याच्या डायरीमध्ये लिहिलं जाते. कारण त्यांचा दिवस चांगला गेला पाहिजे. आपल्या देशामध्ये फक्त 2 दिवस पोलीस स्टेशनला नोंद होत नाही. एक म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, किती कुठला गुन्हा असू द्या पोलीस स्टेशन घेत नाही, दुसऱ्या दिवशी नोंद करतील, पण त्या दिवशी करत नाही. का की आमचा देश स्वतंत्र झालाय, प्रजासत्ताक दिवस आहे म्हणून त्या दिवशी नोंद केली जात नाही. म्हणून खोटी गोष्ट, खोटी साक्ष कुठेही देऊ नये. लक्षात ठेवा. कारण त्या व्यक्तीला कुठेही त्याची साक्ष चालत नाही, जे खोटे लोक असतात. काही लोकांजवळ भरपूर पैसा आहे, आवाढव्य पैसा आहे, परंतु मदत करणारे लोक नाहीत, धर्मकार्यासाठी देत नाहीत. आणि अशा लोकांची शेवटी काय होते माहिती का, त्याचा पैसा सुद्धा त्याच्या कामी येत नाही, त्याचं शरीर त्याच्यासाठी कामी येत नाही. त्यानं किती पैसा लावो त्याचं शरीर त्याच्या कामी येत नाही, तो पैसाही त्याच्या कामी येत नाही. मग हा पैसा चांगल्या वाम मार्गाला न लावता चांगल्या सत्कार्याला लावला पाहिजे. म्हणून माणसाचं काय होईल, मंगल होईल, कल्याण होईल. अन्यथा तो जर पैसा वाम मार्ग गेला म्हणजे त्याची काय होते, हानी होते. आज हे प्रकरण झालं मुंबईमध्ये, आंदोलन झाले, हे काय प्रकरण आहे, तेच प्रकरण आहे. त्यावेळेस आमच्याकडे भरपूर पैसा होता, भरपूर शेती होती, आज पाटील भिकेला लागले. त्याचे कारण हेच आहे, भगवंतांनी जे सांगितलं तेच आहे की पराभव कशामुळे होते, तर हे असा पराभव होतो. कारण येत आहे. आता त्याच्या लक्षात यायला लागलं नाही. त्या कालच्या न्यूजला प्रकाश आंबेडकर सांगतात त्यांना
की हे तुम्ही किती जरी केलं तर हे सिद्ध नाही. कारण जी आर काढला होता तर आपल्या साहेबांनी सांगितलं जी आर तो खोटा जी आर आहे, असं होऊ शकत नाही. तुम्ही किती काही करा तुम्हाला हे मिळणंच नाही. म्हणजे बाबासाहेबांनी जे लिखित केलेलं आहे ते शक्यच नाही यांना. तुम्ही काहीही करा. आता त्यांनी काय काय केलं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तो आपला विषय नाही. तर सांगायचा उद्देश असा आहे की तुमच्याकडे जी काही पद्धती आहे, जे काही पैसा आहे, जो काही धन आहे, विपुल काही काही कोणाला भरपूर पैसा आहे, परंतु दान देत नाही, समाज कार्यासाठी देत नाहीत. म्हणजे जे गरीब विद्यार्थी अशा लोकांना मदत करत नाही, नातेवाईकाला मदत करत नाही. म्हणजे याची काय होते, अधोगती होती. आज आपल्या समोर जग जाहीर आहे पाटलाचं उदाहरण आहे असो. तर त्यामध्ये संसारामध्ये जीवन जगत असताना जेवढी काही कुशल कर्म आहेत तेवढे काही पुण्य कर्मही माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे असले पाहिजे. कारण जर आम्ही कुशल कर्म करत असाल तर आमच्या जीवनामध्ये पुण्य सुद्धा संचित होते. आज तुम्ही सर्व पुण्यवान लोक आहात. इथं बसलेल्या विहारामध्ये, या पवित्र बुद्ध विहारामध्ये आपण सर्वजण हा भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलात. आपण सर्व पुण्यवान आणि ज्यांच्या कर्मामध्येच नाहीये ते आपल्यापासून दूर आहेत, हजारो किलोमीटर दूर आहेत ते. म्हणजे ते कसे येतात, त्या अधोगतीच्या मार्ग, खाओ पिओ ऐश करो. उद्याच काय आमची मुलं आमच्यासाठी काय करतील मग? कारण आम्ही जे काय आता या ठिकाणी मुलं बसलेले आहेत हे बघा लागले. ते बघा, आम्ही विहारात गेलो होतो, कोणीतरी गुरुजी आले होते, आम्हाला त्यांनी पराभव कशामुळे होते याचे कारण सांगितलेले आहे. तर मी एक माध्यम आहे तुमचा, परंतु हे सर्व काही आहे हा उपदेश भगवंताचा आहे, लक्षात ठेवा. तर श्रावस्तीमध्ये बघा माणसाची अधोगती कशी होते. लक्षात, श्रावस्ती नगरामध्ये तो प्रसिद्धित राजा असतो आणि त्या प्रसिद्धित राजाच्या राज्यामध्ये त्यावेळेची पद्धती म्हणजे दळणवळणाची गाड्या बैलाची होती. कारण या देशातला माल दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी जसे आता आगगाड्या आहेत, रेल्वे आहेत, नाही ट्रक आहेत, त्यावेळेस तसं नव्हतं. तर बैलगाड्यानं माल या देशातला त्या देशामध्ये जात होता. असे श्रावस्ती नगरीमध्ये त्या नगरीचा राजा प्रसिद्धीत असतो आणि प्रसिद्धीत राजा त्या जेतवनामध्ये जातो आणि जेतवनामध्ये गेल्यानंतर भगवंताला अभिवादन करतो आणि अभिवादन केल्यानंतर भगवंताला सांगतो, उद्या तुम्ही माझ्या राज्यामध्ये या, माझ्या नगरामध्ये या, आपल्या भिक्खू संघाला मी आमंत्रित करतो भोजनदानासाठी. त्यावेळेस भगवंत स्मित करतात आणि मुख त्यांना संमती देतात आणि दुसऱ्या दिवशी मग त्या श्रावस्तीमध्ये भोजनदानासाठी आवाढव्य पेंडल टाकले जातो आणि जेवण तिथं त्या 500 भिक्खू आणि भगवंत त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी भोजनदान होते. स्वतः राजा आणि राणी आपल्या स्वहस्ते भगवंताला भोजनदान, भिक्खू संघाला भोजनदान देतात आणि ते जेवण झाल्यानंतर, भोजनदान झाल्यानंतर, तृप्त झाल्यानंतर भगवंताच्या हातावरती पाणी सोडले जाते आणि भगवंताला तो नंतर विनंती करतो प्रसिद्ध राजा की भगवंत माझ्या नगरीला आपण उपदेश द्यावा, कारण आपल्या दर्शन घडावं यासाठी मी हे भोजनदान या ठिकाणी ठेवलेलं आहे, तर तुम्ही आम्हाला उपदेश द्या. त्यावेळेस भगवंत म्हणा ठीक आहे, परंतु पुन्हा भगवंताला विनंती करतो की भगवंत या ठिकाणी नाही, बाहेर 4 चौक आहेत, त्या ठिकाणी 4 रस्ते भेटतात, तिला चौक आहे, त्या चौकामध्ये आपण द्या तर बरं होईल. आणि पेंडल टाकले जाते आणि त्या 4 रस्त्याच्या ठिकाणी आपण ज्याला चौक म्हणतो की नाही, तर त्या ठिकाणी त्या नगरीमध्ये श्रावस्तीमध्ये ते भगवंताचा उपदेश त्या ठिकाणी प्रवचन चालू असते आणि दुसऱ्या देशाचे 2 व्यापारी असतात. ते व्यापारी मालगाडी खाली करून आपल्या देशाला परत जात असतात. त्याच रस्त्यानं ते गाडी बैल घेऊन येत असतात आणि त्यांना कळतं की अरे बाबा इथे काहीतरी भरपूर लोक दिसतात, म्हणजे इथे कुठला तरी कार्यक्रम चालू आहे आणि आपण जाऊ या ठिकाणी. मग कुणाला तरी विचारलं जाते, त्यावेळेस ते सांगतात की बाबा या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन चालू आहे. तर जे 2 गाडीवाले असतात ते विचार करतात, जो चांगला असतो तो विचार करतो की अरे आपण इथं जाऊन बघूया, म्हणून ते 2 जण खाली उतरतात, गाडी बैल बांधतात रस्त्याला आणि त्या ठिकाणी जातात. आता त्याच्यामध्ये 2 ते गाडी बैलवाले असतात, ते एकामध्ये एक चांगला असतो आणि एक वाईट असतो. तर पहिला जो असतो तो चांगल्या विचाराचा असतो आणि दुसरा जो असतो तो या विचाराचा असतो. मग त्या ठिकाणी जाऊन त्या भगवंताचा उपदेश ऐकत असतात आणि भगवंताचा उपदेश ऐकता वेळेस तो 2 नंबरचा जो व्यक्ती असतो त्याचा मित्र तो बोलतो, काय माणूस, मूर्ख माणूस आहे या राजा, की एवढ्या लोकांना या ठिकाणी बोलवलं आणि हे काय
टाकल्या माणसाने या ठिकाणी सर्वजण लोक बोलवले आणि किती आपला वेळ घालवतो अशी त्या ठिकाणी त्याची चर्चा चालू असते. त्या पहिला बोलतो, बाबा तू शांततेने ऐक, शांततेने ऐक. त्या भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन चालू आहे, शांततेने ऐक. तुला घ्यायचं तर घे, नको घेऊ, परंतु मला ऐकतो, तुला ऐकू दे. एवढे लोक जे बसलेले आहेत आणि एवढे लोक ऐकतात म्हणजे चांगलंच असलं पाहिजे ना. परंतु हा कसा असतो, याच्या गोष्टी म्हणजे डोक्यामध्ये येते, याच्या गोष्टी. रात्र झाली तर त्यावेळेस काय होतं माहितीये का, याला ते प्रवचन संपते आणि प्रवचन संपल्यानंतर भगवंत निघून जातात, सर्व भिक्खूसंघ निघून जाते, रात्र झालेली असते. म्हणून हा पहिला विचार करतो, म्हणते बाबा आता रात्र झालेली आहे, आपण आजच्या दिवशी मुक्काम करूया, उद्या सकाळीच आपण निघून जाऊया. म्हणून रात्री या टायमाला हा पितो 2 नंबरचा आणि त्या गाडीजवळ झोपतो आणि दुसरा गाडीत झोपतो. रात्रीच्या 4 वाजता तो उठतो दोघं जण आणि त्याला सांगतात, त्याला उठवायचा प्रयत्न करतात, पण तो काही उठत नाही आणि गाडीमध्ये झुंकतात आणि पहिला पुढे निघून जातो. पुढे निघत असताना तो त्याच्या गाडी खाली चिरडला जातो. म्हणजे तो कसा होतो, तो व्यसनी असतो, त्याच्या वाईट विचाराचा व्यक्ती असतो. मग पुढे गेल्यानंतर तो त्याच्या देशामध्ये निघून गेल्यानंतर त्याला कळलं जाते की बाबा ही जी पहिली व्यक्ती कुठे आहे, तर तो सांगतो की तो माझ्या गाडी खाली चिरडला गेला. ही गोष्ट भगवंताला कळते. भगवंताला कळल्यानंतर भगवंत आपल्या भिक्खू संघाला सांगतात की आपल्या श्रावस्तीमध्ये जे भोजनदान झाल्यानंतर तिथं आपलं प्रवचन होतं आणि त्या प्रवचनामध्ये 2 व्यक्ती होते परदेशातून आलेले आणि एक चांगल्या विचाराचा होता, त्याचं भलं झालं, आणि जो वाईट विचाराचा होता त्याच्याच गाडी खाली त्याचं मरण झालेलं आहे. म्हणून काय सांगितलं भगवंताने की माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे आणि प्रत्येकाला आपण समोरची व्यक्ती ज्यावेळेस सांगत असते त्याचा आपलं चित्त एकाग्र असलं पाहिजे. कुठली गोष्ट कुणी सांगत असेल, लहान असो मोठा असेल, तरी माणसाने शांत चित्ताने कुठली गोष्ट ऐकली पाहिजे आणि त्या मार्गाने माणसाने चाललं पाहिजे. म्हणून भगवंतांनी सांगितलं की कुठल्याही स्वार्थीपणानं जीवन जगायचं नाही, तर चांगल्या विचारानं जीवन जगायचं आहे. यालाच माणसाचं मंगल होईल, अन्यथा माणसाचा काय होतो, पराभव होतो. लक्षात ठेवा. कारण भगवंतांनी जी काय वाणी सांगितलेली आहे ती साधी सुधी वाणी नाही. लक्षात ठेवा. मनुष्याने कधीच आपल्या श्रीमंतीचा किंवा भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे जन्माने कोणीही श्रेष्ठ होत नाही. धनवान असो श्रीमंत असो त्याचं माणसाने कधी घमंड केलं नाही. काय काय माहिती का, काय काय महिलांना पण मी लय सुंदर आहे त्याचा एक गर्व असते. काय काय माणसांना काय होते, अरे माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही. म्हणजे हे काय आहे, माणसाचं काय असतं, माणसाचा गर्व आहे. परंतु हे गर्व काही कामाचं नाही. लक्षात ठेवा. हे 2 मिनिटांमध्ये संपते. किती मोठा पैलवान असू द्या, एका रात्रीत त्याला ताप आला की झोपतो. कुठे गेले पैलवान की काही नाही आहे जीवनामध्ये. म्हणून माणसाने आहे ना, पैसा पाणी संपत्ती हे काय आपलं हा उपभोग आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कधी कुणाला कमी समजता कामा नये. कारण जर तुम्ही समजत असाल की बाबा माझ्यापेक्षा कोणीच मोठा नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनाला सुद्धा काय करत आहात, धोका देत आहात. बघा काही लोक जीवनामध्ये आई वडिलांना सुद्धा कमी समजतात. त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. म्हातारे झाले आता. अहो म्हातारे झाले ते वयानं झाले. म्हातारे तुम्हाला जीवन दिलं, लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही कसं काय म्हणता तिच्यात काय काहीच केलं नाही. तर कर्म माणसाचे कसे असतात, तर कर्म माणसाचे तुम्ही जे कराल तेच भराल. आज तुम्ही जर आईवडिलांची सेवा केली, समाजाची सेवा केली, तर तुम्हाला तुमच्या कार्याला लोक धावून येत असतात. लक्षात ठेवा. कारण जीवनामध्ये माणूस काय करायचं, तर आम्हाला भगवंताच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगायचे. धम्म म्हणजे काय, तर जीवन जगण्याची कला आहे. लक्षात ठेवा. काय काय आजच्या त्या पिढी आहेत, आजच्या पिढीचं जे हनन मनन आणि व्यसनी, बघा किती लोक दारूच्या व्यसनी आहेत, किती लोक स्त्रीच्या पाठीमाग, काही लोक ते काय म्हणतात त्याला डान्स याच्या व्यतिरिक्त जातात. म्हणजे माणसाची काय होते, हानी होते. लक्षात ठेवा. सन्मार्गावर माणसाने राहिलं पाहिजे, फालतू व्यसनाच्या मागे लागू नाही. लक्षात ठेवा. भगवंत म्हणतात की हे 3.5 हाताचं जे शरीर आहे तुमचं, हे तुमच्या आईवडिलांनी दिलेली फार मोठी देणगी आहे. लक्षात ठेवा. कारण हा जीवन एवढं अनमोल आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की हे जीवन जे आहे फार अनमोल आहे. आपल्या आईवडिलांना आपल्याला या निसर्गाने दिलेली ही फार मोठी देणगी आहे. मग आम्ही आमच्या काही लोक आपण सांगतो हे शरीर, या शरीरात तुम्ही देव माना.
या शरीराला तुम्ही देव माना. हे 3.5 हाताचं तुमचं शरीर आहे, हे तुमच्या आईवडिलांना दिलेली तुमची देणगी आहे. मग याला चांगला आहार खाऊ घाला ना, याला चांगला आहार खाऊ घाला आणि याला सन्मार्गावर लावा, तर हे तुम्हाला साथ देईल. अन्यथा हे शरीर तुमच्या साथ देणार नाही आणि तुमचं काय होईल, हनन होईल, तुमचा पराभव होईल, तुम्ही वामवार केले म्हणजे तुमचं जीवन संपेल, लक्षात ठेवा. म्हणून भगवंतांनी सांगितलेला हा पराभव सुद्ध कसा आहे, माणसाच्या जीवनाचं कल्याण करणारा आहे. आणि पराभव माणसाचा का होतो, कारण आम्ही जर सन्मार्गावर नाही राहिलो, चांगल्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये जर नाही केल्या, तर आमचं काय होते, पराभव होतो. एखादा लहान मुलं आहे तर ते अभ्यास नाही केलं, नाही का, आणि एखादा मुलगा जर समजा गेला, आज गणिताचा पेपर आहे किंवा इंग्लिशचा पेपर आहे, आणि तो जर गेला हनुमानाला म्हटला, हनुमानाच्या मंदिरासमोर गेला, त्याला बाळाला तुला मी 10 नारळ करेल, मला पास कर. तो काय म्हणेल, अरे मी जर समजा शिकलो असतो तर मी इथे गदा घेऊन कशाला उभा राहिलो असतो, नाही का. भगवंत म्हणतात की तसं नाही, तुम्ही तुमच्या जीवनाचं भलं करणारं कोणी नाहीये, तर तुम्ही तुमचाच आहात, लक्षात ठेवा. म्हणून माणसाने कसं असलं पाहिजे, जीवन जगत असताना चांगल्या मार्गाने लागायचं, निर्व्यसनीपणाचं जीवन जगायचंय. हे तुमचं 3.5 हाताचं शरीर आहे, याचा तुम्ही देव माना आणि त्याला चांगला आहार खाऊ घाला, नाही का, तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल. काही लोक बघा, एका पारावरती, पार माहिती ना, हनुमानाचा पार असतो, टवाळक्या करणारे लोक बसलेले असतात तिथं, तर तिथं 2 जण मित्र असतात आणि तो सांगतो, यार बोलतो मला ना फार खोकला झाला. काय होतो, मला फार खोकला झाला. किनारे मित्र असतात, तो बोलते, अरे काय सांगतो बोलला मला तू, खोकला कसा काय जाईल बोलते. तो दुसरा बोलतो, अरे या खोकल्यापायी तुझी पत्नी गेली, तुझे मुलं गेले, तुझे घर गेलं, तुझी शेती गेली, खोकला काय जाणार नाही तुझा. म्हणजे तुम्ही कसं राहा, निर्व्यसनीपणानं जीवन जगा. कारण तुमच्या जीवनाला जर चांगलं मंगलमय जीवन जगायचं असेल तर तुम्हाला चांगल्या मार्गावर राहायचं. अन्यथा तुम्ही जर याचा अधोगती जर करायची असेल तर तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाला पंचशील सांगितले, नाही का. जे लोक बुद्ध गया त्या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खू आहेत, नाही का, तर त्या पंचवर्गीय भिक्खूंना भगवंतांनी पंचशील सांगितलं, लक्षात ठेवा. पंचशील एक आहे आपलं, आपण रोज आपल्या जीवनामध्ये बोलतो, नाही काय, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी आदि, न दाना वेरमणी सिक्खापदं समाधी आणि कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधी आणि मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समाधी आणि सुरामेरय मद्यपमादटना वेरमणी सिक्खापदं आपण आपल्या जीवनामध्ये बोलतो. परंतु हे 5 जे सील आहेत, या 5 सीलाचा आम्ही पाळतो का, आम्ही एक तरी पाळता का, नाही का. आम्ही समजा इथं वंदनेला बसलो, एक गोष्ट आम्ही वंदनेला बसलो, इथं वंदना चालू आहे, पानातिपाता वेरमणी, मच्छर चावला की आम्ही मारतो त्याला. म्हणजे काय होते, आम्ही तो मच्छर मारला, पानातिपाता कुठे गेलं तुमचं, इकडे वंदना चालू आहे ना, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी, मच्छर बसला की मारतो त्याला. म्हणजे काय होते, आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचे पंचशिलेचं पालन करत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं की हे 5 जे सीला आहेत, या 5 सीलाचं जर तुम्ही मंगलमय तुम्हाला तुमचं जीवन करायचं असेल तर या 5 सीलाचं तुम्ही मोजमाप करा. बघा, भगवंतांनी सांगितलं की दूध मोजण्यासाठी माणसाजवळ लिटर असते, जे काही पातळ पदार्थ मोजण्यासाठी लिटर आहे, तसंच आपलं मोजमाप करण्यासाठी भगवंताने 2500 वर्षापूर्वी हे पंचशील दिलेलं आहे. या पंचशीलाचं जर पालन केलं तर तुमचं मंगलमय होईल, नाही का. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं म्हणजे कुणाची हत्या करायची नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणाला कुठल्या स्त्रीला वाईट नजरेनं बघायचं नाही, तुमची जी वाचा आहे सम्यक असली पाहिजे. आणि शेवटचं जे शील आहे, पानातिपाता वेरमणी सुरामेरय मद्यपमादटना वेरमणी सिक्खापदं समाधी, नाही का. म्हणजे मी पुरुषांनाच बोलत नाही याच्याबद्दल, महिला पण आहे त्याच्यामध्ये. काही महिला रोजच्या बघा, काय काय महिला मिसऱ्या घेतात, मार्ग असतात. काय झालं मग, भांडे संपले का, भांडे घातले का, धुणं धुतले की घातलं मिसऱ्या, आहेत बऱ्याच ठिकाणी आहे. हे सुद्धा काय होते माहिती आहे, मानतो हे सुद्धा माणसाचं व्यसन आहे, लक्षात ठेवा. म्हणून या 5 सीलाचं जर तुम्ही तंतोतंत पालन केलं तर तुमचं जीवन मंगलमय होईल. अन्यथा याचं हनन आणि पतन होईल आणि तुमचं जीवन कधीही चांगलं होणार नाही. तुमची अधोगती होईल आणि तुमचा पराभव होईल. आपला स्वतःचाही पराभव होते,
आणि घरी परिवाराचाही परिवार होते आणि त्या परिवाराचा चांगल्या मार्गावर जातच नाही, कारण घरामध्येच अधोगती सुरू झाली, पैसा नाही, सर्व याची इथून सुरुवात आहे माणसाची. हेच नाही तर कुठंच राहील. म्हणून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी निर्व्यसनीपणाचं जीवन जगायचं आणि चांगलं जीवन जगून माणसाचा या जगाचा आपल्याला कल्याण करायचं आहे, आपल्या परिवाराचं कल्याण करायचं आहे. कारण चांगले माणसं या जीवनामध्ये फार कमी आहेत, लक्षात ठेवा. वाईटाची संख्या या जगात भरपूर आहे. भगवंताला आनंद म्हणतात की आनंद या जीवनामध्ये जर चांगले लोक सर्वच असते तर या जीवनाचं भलं झालं असतं, परंतु इथे चांगले लोक कमी आहेत आणि वाईट लोक जास्त आहेत. म्हणून या कुठलेही व्यसन असू द्या, व्यसनापासून दूर राहा. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की निर्व्यसनी जीवन जगायचंय. कारण माझा समाज कसा असला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे. आपण बघतो समाजामध्ये की 40-45 वर्षाचा मुलगा जातो, मुली बाई जाते, नाही का. हे कशाचे कारण आहे, तर हे अधोगतीचे कारण आहे, व्यसनाधीन कारण आहे. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं की आमची अधोगती कशामुळे होते, की आम्ही चांगल्या मार्गावर नाही. म्हणून आज हे छोटे छोटे मुलं बघितले, यांना आपण काय शिकवायचं, चांगलं शिकवलं पाहिजे, नाही का. पण आमच्या समाजामध्ये काही मुलं अशी आहेत, काही माणसं अशी आहेत की हा चांगला व्यक्ती आहे ना, याला वाईट मार्गावर कसं लावायचं, त्याला मैत्री करतील, त्याला जवळ घेतील, त्याला सांगतील अरे एकदा इकडे ये, आमच्यासोबत तू बसतच नाही, आमच्यासोबत येतच नाही. म्हणजे त्याला चांगल्या मार्गावर लावायचं तर त्याला अधोगतीच्या मार्गावर लावते. भगवंत म्हणतात जी व्यक्ती 21 दिवस कुठल्या व्यसनाधीन मार्गावर जर लागला तर तो आयुष्यभर ती वाईट मार्गावर राहतो. म्हणून अशा मित्रापासून, अशा लोकांपासून आपण दूर राहायचं, लक्षात ठेवा. कारण आपलं चांगलं आणि भलं शोधणारा मित्र आपण बघायचा आहे. आणि आपल्या समाजामध्ये आपले जे नातेवाईक आहेत किंवा ही व्यक्ती कशी हे ओळखा. कारण जीवनामध्ये जर चांगले मित्र भेटले आणि चांगल्या मैत्रिणी भेटल्या तर आपल्या जीवनाचं सोनं होते, लक्षात ठेवा. बाबासाहेब अमेरिकेत लंडन मध्ये शिकत होते. बाबासाहेब तर चांगले चांगले दारू पिले असते, पण बाबासाहेब कसं केले का, नाही. बाबासाहेबाला माहित होतं की मला खूप फार मोठी जिम्मेदारी आहे माझी आणि मी चांगल्या मार्गावर असेल तर माझा समाज चांगल्या मार्गावर लागेल. म्हणून आज आपल्या सर्वांचं बाबासाहेबांमुळे सोनं झालं जीवनाचं, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगायचंय आणि चांगलं जीवन जगून या जगाचं आणि या समाजाचं आपल्याला भलं करायचंय. बाबासाहेबांसारखा व्यक्ती, महामानव आपल्यासारखा जन्माला आला आणि आपल्या सर्वांचं सोनं केलं, लक्षात ठेवा. तर ही बुद्धाची जी वाणी आहे ही फार अनमोल वाणी आहे. आणि जाता जाता भगवंताने आपल्याला हा जो धम्म दिलेला आहे, बाबासाहेबांनी आपल्याला, भगवंताने हा जो धम्म दिलेला आहे, हा धम्म साधा सुद्धा नसून त्यावेळेस पाली भाषा होती. आता ह्या ज्या गाथा आणि सुत्त आहेत, त्या गाथा आणि सुत्त या पाली भाषेमध्ये आहेत. तर एक एक शब्द ऐकून घ्या. या ठिकाणी होणारे बोधाचार्य आहेत, बोधाचार्याच्या परीक्षेला बसा नंतर तुम्ही. तर हे गाथा आणि सुत्त याचा अर्थ आधी समजून घ्यायचा. आणि भगवंताने जे पराभव सुत्त दिलेलं आहे, या पराभव सुत्ताच्या ज्या गाथा आहेत, महामंगल गाथा आहे, त्यानंतर मंगल मैत्रीची गाथा आहे, त्यानंतर महामंगल सुत्त आहे. ह्या सर्व तुम्ही एक नंबरच्या, जसं रोज इथं सूत्रपठण होते तर त्या सूत्रपठांमध्ये लहान मुलांना पुढे करायचं आणि आपण पाठीमागून बोलायचं, लक्षात ठेवा. कारण महिलांना सुद्धा सांगतो, आपल्या घरामध्ये आपण रोज टीव्ही नंतर बघा, ते मोबाईल नंतर बघा, ते कोणता उलटा चष्मा आहे, टीव्ही चालू आहे, सिरियल आहे, बऱ्याच वर्षाची चालू आहे, ते बंद करा, उलटा आपल्याला सरळ करायचंय. कारण जीवनामध्ये ह्या ज्या घटना घडत आहेत आपल्या समोर टीव्हीवरती, त्या सर्व सोडून द्या. मुलांना मला अर्धा तासासाठी काय होईना, पण आपल्या समाज आपण समोर बसायचं, रोज एक टायमिंग सिद्ध करा की भैया टायमाला माझ्या परिवाराला घेऊन या ठिकाणी मी त्रिशरण 25 घेईल आणि आपल्या जीवनाचं सोनं करायला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अशा प्रकारे मनुष्याची हानी पराभव होतो, लक्षात ठेवा. म्हणून कुशल कर्म करा, निर्व्यसनी जीवन जगा, हा भगवंताचा आणि बाबासाहेबांचा आपल्या सर्वांसाठी संदेश आहे, लक्षात ठेवा. कारण माणसाचं जीवन कोणी घडवत नाही, तर त्याचं जीवन त्याला घडवायचंय आणि चांगल्या मार्गावर राहायचंय. तर मी माझ्या पद्धतीने हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. हा विषय आदरणीय मनोहर गुरुजीचा होता. कारण मनोहर गुरुजी श्रेष्ठ आणि उच्च काय म्हणतो त्याला प्रभुत्व आहे त्यांचा. मी माझ्या पद्धतीने हा विषय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना
आजच्या या मंगलमय दिनी वर्षवासाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांनी हा जो विषय होता माझा पराभव सुक्त हे मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना हा विषय आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बुद्धाच्या बलाने, धम्माच्या बलाने, संघाच्या बलाने आपल्या सर्वांचं मंगल हो, कल्याण हो ही सदिच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.